जय शिवराय मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि आम्ही गड चढण्यास सुरुवात केली आहे। जर तुम्हाला राजगड पूर्णपणे एक्सप्लोर करायचा असेल तर अशा प्रकारेच भल्या पहाटे तुम्हाला गड सर करण्यास सुरुवात केली पाहिजे। गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। त्यातील पहिला मार्ग म्हणजे पाली दरवाजा, जिथे तुम्ही गडाच्या पायथ्याशी तुमच्या गाड्या पार्किंग करू शकता आणि पायरी मार्गाने तुम्ही गडावर पोहोचू शकता। आणि दुसरा आहे गुंजवणे दरवाजा। ज्या ज्या ट्रेकर्सना ॲडव्हेंचर करायचे आहे किंवा गड चढण्याचा थ्रिल अनुभवायचा आहे ते या मार्गाचा वापर करतात। आपणही आता याच मार्गाने चाललो आहोत। सुरुवातीला आम्ही वाट चुकलो होतो। 100-200 मीटर पुढे गेल्यानंतर आमच्या लक्षात आले आणि आम्ही परत येऊन योग्य मार्गाने वाट चालू केली। थोडा वेळ चालून गेल्यावर स्वराज्याचा आणि सूर्याचा भगवा रंग आकाशात आकार घेऊ लागला। पहाटेच्या त्या क्षणाचा आनंद घेत आम्ही पुन्हा एकदा गड चढण्यास सुरुवात केली। राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास तसा रोमांचकारीच आहे। दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय ठरतो। गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्याचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते। साहस, इतिहास आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो। आता आपण येऊन पोहोचलो आहोत रायगडाच्या सर्वात अवघड आणि शेवटच्या टप्प्यावर। तो टप्पा पार केल्यावरच आपण पोहोचणार आहोत ते चोर दरवाजाजवळ। वाट थोडी खडतर नक्कीच आहे, पण या वाटेवर एक खास गोष्ट आहे, ते म्हणजे कातळात कोरलेलं हे पाण्याचं टाकं। हे टाकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तयार केलं गेलं होतं। त्यावेळी सैनिकांना पायपीट करत गडावर यावं लागायचं आणि या टाक्यामुळे त्यांना वाटेतच पाणी मिळायचं। खूप विचार करून ही टाके अशा ठिकाणी बनवली होती जिथं पावसाचं पाणी साठून राहील आणि उन्हातही थंडगार वाटेल। आजही या टाक्यामध्ये पाणी आहे। ही छोटी टाकी आपल्याला असं सांगून जातात की त्या काळात प्रत्येक गोष्ट किती विचारपूर्वक केली जायची। चोर दरवाजा हा राजगडावरील एक गुप्त व अतिशय रणनीतिक दरवाजा होता। याचा वापर विशेषतः संकटाच्या काळातून गडावरून गुप्त मार्गाने बाहेर पडण्यासाठी किंवा गडाच्या आत शिरण्यासाठी केला जात असे। मुख्य दरवाजाप्रमाणे मोठा आणि उघड दरवाजा नसला तरीही डोंगराच्या अगदी कडेला अगदी काळजीपूर्वक बांधलेला हा चोर दरवाजा सहज लक्षात येत नाही। आजच्या काळात अनेक ट्रेकर्स गुंजवणे मार्गाने गड चढतात आणि थेट चोर दरवाजाजवळ जाऊन पोहोचतात। हा मार्ग थोडासा कठीण असला तरी साहसप्रिय ट्रेकर्ससाठी एक आव्हानात्मक आणि रोमांचकारी अनुभव असतो। राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी गड होता, त्यामुळे गडावर सुरक्षिततेचे विशेष उपाय केले गेले होते। चोर दरवाजा हे त्याच सुरक्षेचे एक उदाहरण आहे। आता आपण खऱ्या अर्थाने राजगडाच्या अंगणात पाऊल ठेवलं आहे। राजगडाच्या पद्मावती माचीवर असलेला पद्मावती तलाव हा गडावरील एक महत्त्वाचा ऐतिहासिक जलस्रोत आहे। चौकोनी आकाराचा दगडी बांधकामाचा हा तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पिण्याचे पाणी, आंघोळ, स्वयंपाक आणि रोजच्या गरजांसाठी वापरला जात असे। तलावाजवळच पद्मावती देवीचं मंदिर आहे। सैनिकांची निवासस्थाने आणि इतर वस्तूंचे अवशेष आजही पाहायला मिळतात। तलावाचे बांधकाम इतकं भक्कम आहे की आजही पावसाळ्यानंतर यामध्ये पाणी साठलेलं दिसतं। तलावाजवळ बसून त्या शांत परिसराचा अनुभव घेणं, पहाटेच्या वेळी तलावाच्या पाण्यात गडाचं प्रतिबिंब पाहणं हा ट्रेकरसाठी एक खास आणि अविस्मरणीय क्षण ठरतो। राजगडाच्या जलव्यवस्थापनाचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि गडावरील वास्तव जीवन कसं असावं याची एक जिवंत झलक पद्मावती तलाव आपल्याला दाखवतो।
या भव्य राजगडावर एकूण 3 प्रमुख माच्या आहेत. पद्मावती माची, संजीवनी माची आणि सुवेळा माची. त्याचसोबत एक मजबूत बालेकिल्लाही आहे, जो संपूर्ण गडावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अंतिम संरक्षणासाठी वापरला जात असे. या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. ही माची केवळ निवासासाठीच नव्हे तर सैन्याच्या हालचालीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती. मंदिराच्या अगदी डावीकडे दिसतात 2 सुंदर पाण्याची टाके. ही टाके दगडात खोदलेली असून यामध्ये 12 महिने थंड आणि स्वच्छ पाणी असायचं. सैनिक, मावळे इथं मुक्काम करणारे याच टाक्यामधून पाणी पित असत. पण दुर्दैवाने आज या टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. वेळोवेळी देखभाल न झाल्यामुळे असेल किंवा पर्यटकांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने पाण्याची गुणवत्ता थोडी कमी झाली आहे. तरीही या टाक्याकडे पाहिलं की शिवकालीन काळातील पाण्याचं व्यवस्थापन किती शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीने केलं गेलं होतं याची जाणीव होते. असे म्हटले जाते की पद्मावती मंदिराच्या समोर जी समाधी आहे ती महाराणी सईबाई यांची समाधी आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. परंतु ही समाधी नक्की कोणाची याबद्दल इतिहासात अजूनही दुमत आहे. राजगड किल्ल्यावर पद्मावती मंदिराच्या समोर असलेले रामेश्वर मंदिर हे एक छोटेखानी ऐतिहासिक शिवमंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मानले जाते आणि त्यात एक प्राचीन शिवलिंग आहे. मंदिराच्या आतील भागात दक्षिणाभिमुख हनुमान मूर्ती आहे, जी विशेष आहे. पद्मावती माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना आपल्याला दिसतात ते राजवाड्याचे अवशेष, अंबरखाना आणि कोठार. हे आहेत राजवाड्याचे अवशेष. जेव्हा राजगड हा स्वराज्याची राजधानी होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे निवासस्थान होते आणि इथूनच त्यांनी आपल्या स्वराज्याचा राज्यकारभार चालवला. हे आहे राजगडावरील दारुगोळा कोठार, जिथे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा ठेवला जाईल. आणि इथून आपण पुढे जातो अंबरखान्यात. अन्नधान्य आणि इतर वस्तू साठवण्यासाठी वापरलेली जी मोठी जागा असते त्याला अंबरखाना म्हणत.
इथून पुढे आल्यानंतर दोन रस्ते लागतात. एक डावीकडे जाणारा रस्ता जातो तो सुवेळा माचीकडे जातो आणि जो सरळ रस्ता जातो तो बाले किल्ल्याकडे जातो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत. बाले किल्ल्याकडे जाताना वाटेत एके ठिकाणी गड संवर्धनाचे काम सुरू असल्याचे दिसले. सह्याद्रीतील प्रत्येक गडावर असे गड संवर्धनाची कामे अविरतपणे सुरूच असतात. बाले किल्ला हा राजगडावरील सर्वात उंच भाग आहे. बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता जरासा अवघड आणि अरुंद आहे. इथे चढण्यासाठी लोखंडी रेलिंग लावण्यात आली आहे. वर चढून गेल्यावर बालेकिल्ला दरवाजा लागतो, ज्याला महादरवाजा असेही म्हणतात. हा दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे. हे प्रवेशद्वार 6 मीटर उंचीचे असून दरवाजावर कमळ, स्वास्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी असून काही अंतरावर बुरुजही आहेत. महादरवाजातून आत गेल्यावर समोरच जननी देवीचे मंदिर लागते. आणि तिथून पुढे गेल्यावर चंद्रतळे आहे. त्याच्याच बाजूला ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर व पाण्याची टाकी आहेत. यासोबत बाले किल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील चौतरे, जुन्या वाड्यांचे अवशेष आढळतात. आता आपण येऊन पोहोचलो राजगडाच्या बाले किल्ल्यावर. राजगडाचा बाले किल्ला हा गडाचा सर्वात उंच आणि सुरक्षित भाग आहे. दुर्गम जागी वसलेला हा बाले किल्ला म्हणजे शिवकालीन स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. बाले किल्ल्यावर जाण्यासाठी अरुंद पायऱ्या आणि मजबूत प्रवेशद्वार आहे, जे गडाच्या सुरक्षिततेसाठी आखले होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं निवासस्थान, दारुगोळ्याचे कोठार आणि गुप्त संवाद स्थळ असल्याचे सांगितले जातं. बालेकिल्ल्याच्या टोकावरून संपूर्ण राजगडासह आजूबाजूचे अनेक किल्ले, पर्वतरांगा आणि दर्याखोरे स्पष्टपणे दिसतात. इथं उभं राहिल्यावर खऱ्या अर्थाने सिंहासनावरून राज्य पाहणं काय असतं याचा अनुभव येतो.
बालेकिल्ला बघून झाल्यानंतर आता गरज होती ती चालून थकलेल्या शरीराला थोडी विश्रांती आणि डिहायड्रेशन पासून बचाव करण्यासाठी उपाय करण्याची, आणि त्यासाठी आम्ही हा सोपा आणि नैसर्गिक उपाय केला. राजगड किल्ला हा विस्ताराने खूप मोठा असल्यामुळे याचा ब्लॉग आम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. तर पुढच्या पार्टमध्ये आपण बघूया सुवेळा माची आणि संजीवनी माची. त्याआधी संजीवनी माचीला जाताना आम्ही कसा रस्ता चुकलो आणि भरकटलो याची गोष्ट पण पाहायला विसरू नका. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तोपर्यंत जय शिवराय.